सनातन धर्म त्याच्या श्रद्धा आणि उपासनेसाठी ओळखला जातो. त्याचबरोबर सनातन धर्मात अशा काही दैवी मुलींबद्दल देखील सांगितले आहे, ज्यांच्याकडे अशा काही दैवी शक्ती होत्या, ज्या जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरं तर शास्त्रात अशा 5 मुलींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांना लग्नानंतर आणि मुले झाल्यानंतरही कायम कुमारी मानली जाते. त्यांच्या दैवी शक्तींचाही शास्त्रात उल्लेख करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊया. देवी अहिल्या. वाल्मिकी रामायणातील बालकांडमध्ये अहिल्या देवीचा उल्लेख आहे. देवी अहिल्याचा विवाह गौतम ऋषीशी झाला होता. इंद्रदेवाने फसवल्यानंतर ऋषी गौतम यांनी तिला कायमचा दगड बनण्याचा श्राप दिला होता. त्रेतायुगात जेव्हा प्रभू श्रीरामांनी तिला आपल्या पायांनी स्पर्श केला, तेव्हा तिला पुन्हा स्त्री रूप प्राप्त झाले. यासह तिला आजीवन कुमारी म्हटले गेले. द्रौपदी. पौराणिक कथेनुसार देवी द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला, जी दिसायला अतिशय सुंदर आणि गुणी होती. तिला यज्ञसेनी असेही म्हणतात. असे म्हटले जाते की 5 पांडवांशी विवाह केल्यानंतरही द्रौपदी नेहमीच कुमारी मानली जात होती. मंदोदरी. लंकापती रावणाची पत्नी मंदोदरी हिचेही नाव पंचकन्यांमध्ये होते. त्यांचे वडिलांचे नाव मायासूर आणि आईचे नाव हेमा होते. मंदोदरीचा विवाह रावणाशी झाला होता. लग्नानंतर ती खूप बलवान मुलांची आई झाली. असे असूनही मंदोदरीचे कौमार्य तुटले नाही. तारा. तारा ही अप्सरा होती, जिचा बालीशी विवाह झाला होता. असे म्हटले जाते की ताराला देवाकडून शाश्वत कौमार्य प्राप्त झाले होते. कुंती. कुंती ही 5 कन्यांपैकी एक मानली जाते. तिचा विवाह हस्तिनीपूरचा राजा पांडूशी झाला. तथापि पांडूला शाप होता की जर त्याने त्याची पत्नी कुंतीला स्पर्श केला तर तो मरेल. दरम्यान देवांच्या आशीर्वादाने कुंती माता झाली. मूल झाल्यावरही कुंती कायम कुमारी मानली जात होती. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.